तुला जे अपेक्षित होतं ते उत्पन्न दिसतंय का तुला डोळ्याला? कदाचित जास्तच येणार. लोम चावली वासावडीतली लोम बघा ना, याच्या आपल्याला कळतं ना. त्याचा कॉन्फिडन्स बघितला का तुम्ही? जास्तच उत्पन्न येणार तो आत्ताच सांगतोय. पूर्ण पूर्ण लोंबी भरलेले आहेत आणि पूर्ण सावलीतले हे सावलीतला आहे. केमिकल वरती होतं, त्यानंतर कधी असा विषय एवढे येत नाही, दाणेच भरत नव्हते. आता पूर्ण दाणे भरलेले आहेत. नाही हा अनुभव अक्षय आपल्या सगळ्या पळंज म्हणजे चिंब म्हणजे पूर्ण दाणे भरलेले आहेत, त्यातले फोका येणार नाही, पोकळ येणार नाही. ह्या भागामध्ये पळंज म्हणतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला चिंब म्हणतात. फक्त अन्नपूर्णाच्या फवारणी घेतल्यानंतर जिथं 12 पोते व्हायचे ते 18 पोते मागच्या वेळी झाले. 12च्या ठिकाणी 18 झालेलं. ते पण पूर्ण दाना पळंजा विषय नव्हता. 18 पोते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आणि आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आज आपण अत्यंत प्रयोगशील, धाडसी, कष्टकरी शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत. जे मिशन ऑर्गॅनिकच्या बरोबर गेली 7-8 वर्ष काम करणारे, आमचे व्हिडिओ सतत बघणारे जे शेतकरी आहेत, त्यांना हा चेहरा ओळखीचा वाटतो काय बघा. आपला कष्टकरी शेतकरी अक्षय तनपुरे, खडकवासला, पुणे. मागच्या वर्षी याचा एक व्हिडिओ आला होता आपला आणि अनेक लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आज पुन्हा एकदा मी अक्षयकडे आलो आहे. आज अक्षयनं 2 प्रकारची भात केलेला आहे आणि त्याच्या प्लॉटला आज त्याची सक्सेस स्टोरी घेण्यासाठी मी आलो आहे. तुम्ही मित्रांनो समजून घ्या की जेव्हा तुम्हाला निसर्गाची साथ लाभते तेव्हा तुमच्या शेतामध्ये काय चमत्कार घडतो. जेव्हा आता आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांचे 2, 3, 4 व्हिडिओ यायला लागलेत, म्हणजे आजकालचे हे तरुण शेतकरी किती उत्साहानं नैसर्गिक शेती करतायत याचं हे जितं जागतं उदाहरण. अक्षय हा अत्यंत कष्टकरी शेतकरी आहे आणि मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंय, पण पुन्हा त्यानंतर आपले लाखो शेतकरी जोडले गेलेत. त्या सगळ्यांसाठी मी पुन्हा सांगतो, हा शेतकरी पुणे महानगरपालिकेमध्ये काम करतो. आत्ता देखील तो नाईट ड्युटी करून आलाय आणि तो शेती करतो. कष्टकरी माणसं कशी असतात बघा. आज तो, त्याची आई इकडे राहतात ह्या ग्रामीण भागामध्ये. खडकवासला डॅमला लागून याचं शेत आहे आणि त्या भागातच तो राहतो. पण शेतीची मातीची नाळ ह्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्याची गेलेली नाही. आज तो कर्मचारी आहे पुणे महानगरपालिकेचा, तरीसुद्धा त्याला गप्प बसवत नाही. ही माती त्याला खुणवते, हा निसर्ग त्याला बोलवतो. गेल्या 2 ते 3 वर्षापासून अक्षय आमच्या संपर्कात आहे आणि मिशन ऑर्गॅनिकचं तंत्र जे आहे, तंत्र म्हणजे काय मित्रांनो, की रसायन सोडा आणि निसर्गाकडे या. किती साधं सोपं आहे. अजूनही अनेक हजारो शेतकऱ्यांना हे पटत नाही की विना रसायनाची शेती होते. प्रत्येकाला, अजून अनेक लोकांच्या मनामध्ये हा गैरसमज आहे की खत घातलं नाही तर शेतामध्ये काय उत्पन्न येणार नाही. तर अशा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारा हा प्रयोग आणि हा प्रयोगशील शेतकरी अक्षय अतिशय प्रामाणिकपणे कष्टानं काम करतोय. मला त्या मुलग्याचं फार कौतुक आहे. सतत तो ऑफिसच्या संपर्कात असतो आणि ऑफिसनं दिलेलं सगळं शेड्यूल हा मुलगा अतिशय प्रामाणिकपणे, खरेपणानं करतो. आज भगवंतानं त्याच्या पदरामध्ये किती दान टाकलंय, त्याला किती उत्साह आलाय आणि त्याच्या शेतामध्ये तो सतत नवनवीन प्रयोग करत असतो. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, त्यानं 5 ते 6 प्रकारची पिकं घेतलेली होती आणि सगळी पिकं फायद्यामध्ये आलेली होती. आणि त्यावेळेस त्यानं मला सांगितलं होतं मागच्या वर्षी की पुढच्या वर्षी माऊली मी भात करणार आहे चांगलं आणि तुम्ही भाताचा व्हिडिओ घ्यायला नक्की यायला पाहिजे. त्यांना आग्रहानं, प्रेमानं, आदरानं बोलवलं आणि मी पुन्हा आलो. कारण अशा शेतकऱ्यांच्यावर काम करत असताना माझा सुद्धा उत्साह वाढतो, माझी सुद्धा एनर्जी वाढते. आणि असे हे तरुण शेतकरी जे काम करतायत यांच्या हाताला भगवंत यश देतंय आणि यांच्या निमित्तानं आज अखंड महाराष्ट्रातील तुमच्यासारखे जे शेतकरी आहेत, हा व्हिडिओ बघणारे, त्यांना सुद्धा उत्साह येतो, त्यांना एनर्जी येते आणि नवीन पद्धतीनं म्हणजे विना रसायनानं शेती करण्याचं धाडस येतं. हे मिशन ऑर्गॅनिक हे कुटुंब आहे आणि अक्षय माझ्या कुटुंबातला सदस्य आहे, लहान भाऊ आहे माझा. तो हे काम करत असताना दत्तकृपेनं जेव्हा आम्ही हे काम करायला लागलो तेव्हा मी नेहमी म्हणतोय की मिशन ऑर्गॅनिक हे माझं एकट्याचं नाही, तर मिशन ऑर्गॅनिक हे माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या माझ्या शेतकऱ्यांचं आहे. आज माझ्या ह्या मिशन ऑर्गॅनिक कुटुंबातला हा सदस्य, हा माझा लहान भाऊ, ह्याने किती सुंदर शेत केलंय. आज आपण त्याचा अनुभव ऐकूया. त्याच्या तोंडातून ज्या गोष्टी येणार आहेत ह्या तुम्ही सगळ्यांनी अत्यंत सिरियसपणे ऐका, त्या गांभीर्याने घ्या. कारण ह्या तरुण शेतकऱ्यांना जे प्रयोग केलेत हे तुम्हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.
आज हा माझा मुलगा अतिशय सुंदर पद्धतीनं शेती करतोय आणि भरपूर उत्पन्न काढतोय अत्यंत कमी खर्चामध्ये. आज त्याचे सगळे अनुभव आपण ऐकूया आणि तुम्ही सुद्धा त्याच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही सुद्धा रसायन बंद करावं ही माझी नम्र विनंती आहे. आपण सुरू करूया. अक्षय नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना तुझं संपूर्ण नाव गाव अक्षय सांगा. दिनकर तनपुरे, मांडवी खुर्द, तालुका जिल्हा पुणे, खडकवासला. हे आता जो प्लॉट आहे आपला हा पूर्ण वाडा कोलम वाडा कोलम आहे. वाडा कोलम याच्या आधी वाडा कोलम केलं होतंस का तू? केलं भागातच कोणी केलं नाही. या भागात कोण करत कोणीच नाही, केलं सगळे नाही. इंद्रायणीच करतात. इंद्रायणी करतात. पुण्याच्या त्यानंतर- पश्चिमेला मित्रांनो सगळे इंद्रायणीचा पट्टा आहे मावळचा. मावळच्या ह्या पट्ट्यावर समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला सिंहगड. सिंहगड समोर आहे. सिंहगडाला बघितलं तरी अंगावर काटा मारतो. महाराजांचा जाज्वल्य इतिहास तुम्हाला माहित आहे. तानाजी मालुसरे सगळ्यांना माहिती आहेत. ह्याच मातीमध्ये असलेला हा माझा शेतकरी धाडस बघा. या भागामध्ये वाडा कोलम आजपर्यंत कुणी केलेलं नाही. इंद्रायणी आपण करतात. केला आणि त्याला एवढं आपल्याला बरगतच उत्पन्न आलंय हा. आणि जो त्यांनी प्रतिसाद जे आपल्याला मातीतनं मिळाला. मिळाला तो विचार करण्याच्या पण तू पलीकडचं मला पहिल्यांदा सांग की पिकाचा फेरपालट म्हणजे बियाणांचा फेरपालट ह्या भागामध्ये इंद्रायणी जास्त येतं इंद्रायणी. तरी सुद्धा तुला वाडा कोलम करावं असं का वाटलं पहिल्यांदा? कारण का ह्यावेळेस म्हणलं जरा वेगळा ट्राय करावा आणि आपण पूर्ण ऑर्गॅनिक करतोय. बरोबर. त्यानंतर म्हणलं 100% रिजेक्ट येणार. येणार. कारण का जे गावाला आपला रिजेक्ट आला हा. किंवा लसूण वगैरे केलं भुईमुग रिजेक्ट सगळा. आला, जे जमिनीचं सेंद्रिय कर्ब सुधारलेलं आपलं जाणवलं. जाणवतंय. त्यानंतर म्हणलं की 100% ट्राय करायचा, Try. काय होईल ते होईल. होळी मग त्यानंतर जो प्रतिसाद भेटला तो चांगला होता. एकसारखाच भेटला. तुम्ही ऐकलं अक्षयने काय सांगितलं? मागच्या वर्षी गहू केला होता, लसूण केली होती, इतर सगळी भुईमुग केला होता, मिरची काय केली होती. सगळ्या पिकाला त्याला फायद्यामध्ये आला होता बिना रसायनाचा. मिशन ऑर्गॅनिक दोनच गोष्टी सांगतं: जमिनीचा कर्ब वाढवा, भूसुधारक आणि अन्नपूर्णा झाडाची फवारणी घ्या. अत्यंत साधा सोप्या गोष्टी आहेत. त्यानं मागच्या वर्षी केलेल्या प्रयोगाला जेव्हा यश आलं, उत्पन्न चांगलं आलं, तेव्हा ह्या माझ्या तरुण शेतकरी मित्राचा कॉन्फिडन्स वाढला 100% आणि त्या आत्मविश्वासानं त्याला वाटलं की चांगलं येणार, आता मी जरा असं वेगळं काहीतरी करूया. आणि- ही प्रयोगशीलता हवी. ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिक वरती करतोय हम्म. त्यानंतर जे खाताना जे आपल्याला चव लागते ती वेगळीच. वेगळेच. तो आता जो आनंद वेगळाच. गहू केला ते 2 दिवस चपाती मऊ आपले कडक होत नाही, मऊ राहते. किती मोलाचं सांगितलंय बघा. हा अनुभव वारंवार मी सांगतो शेतकऱ्यांना. मागच्या वेळी जेव्हा गहू केला होता त्यानं घरामध्ये खाण्याकरता वापरला. आज अनुभव सांगतोय, बिना 100% खताचा जेव्हा गहू आला, ऑर्गॅनिक म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं जेव्हा तो तयार झाला, 2 दिवस चपाती मऊ राहत होती. मऊ. आपली राहते का? हा व्हिडिओ बघणारा प्रत्येकाने विचार करा. घरामध्ये आपल्या माता माऊल्यांना विचारा. चपात्या केल्यानंतर संध्याकाळी चपात्या कडक आणि घट्ट होतात. कडक होता. नैसर्गिक पद्धतीने गहू केला, आणि चव एकदम जबरदस्त. चव चांगली. एवढं गहू आणि 1 रुपयाचा विकला नाही म्हणलं पूर्ण घरी ठेवायचं. स्वतःची तब्येत चांगली ठेवायची, तब्येत मग चांगली बाकीचं ठेवायची. गावचं करायचं. मग त्यानंतर म्हणलं आपल्याला असे व्हिडिओ पाहिले मी, वाडा कोलम नाही का. हम्म. त्यानंतर म्हणलं मला ट्राय करायचं. मला बियाणं कुठे इथं बी मिळालं? भेटत नव्हतं. मी हरणे बंदरून आणले कोकणात. हरणे बंदर कोकणात जाऊन बियाणं आणलं बघा वाडा कोलम. 5 किलो बियाणं आणलं. त्याला मस्त की आपल्या अन्नपूर्णाचं बीज प्रक्रिया केली. बीज प्रक्रिया केली. ओके. त्याच्यानंतर दिसताना ते आपल्याला दिसलं की बाबा हे आता पातळ निघले. हम्म. मग ज्यानंतर ज्यावेळेस भाताची डाळ खणतोय त्या हा. टायमाला मी पूर्ण एकदम जाडच नाही का भरून दिसताना गेलं. आपल्याला मस्त दिसत होतं की कमी पडून आपल्याला. हा. बरं उलटे शिल्लक राहिले शिल्लक राहिले. 5 किलो. 5 किलो मध्ये प्लॉट आहे हा. 20 गुंठे. बघितलं काय बियाणं किती कमी लागतंय? प्रत्येक शेतकऱ्यांना लक्षात ठेवा, भरपूर बियाणं घालायचं नसतं. लावताना आपण 2च गाडी लावली होती, 2 हा. 3. आता आता किती आले बघा. हो. 8 1 2 3 8 11 12 13 14. आतमध्ये तर जास्त बघितलं तुम्ही? पूर्ण सावलीतले 14 काटे भेटले. दोन काड्या लावलेल्या, त्याच्या 14 काड्या झाल्या. आणि पुन्हा एकदा मागच्या व्हिडिओमध्ये यानं सांगितलं होतं त्यावेळेस, आता नवीन शेतकऱ्याने ऐका, बांधावर जर झाड असेल तर झाडाच्या सावलीमध्ये पीक येत नाही हा गैरसमज. बरोबर मागच्या वेळी पण होता. आता तो बघा झाडाची पूर्ण सावली आहे, त्याला मी सांगितलं एकही झाड काढायचं नाही. व्हिडिओ दाखवा. पूर्ण सावलीमध्ये कुठेही उत्पन्न घटलेलं नाही, उंची खाली आलेली नाही. जी वसबी नावाचा जो प्रकार आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वसबी म्हणतात झाडाची सावलीला. वसबीमध्ये पीक येत नाही म्हणतात. ह्या वाघानं बघा वसबीमध्ये सुंदर पीक आलंय, काहीही कमी पडलेलं नाही. मागच्या वेळी गव्हाला सुद्धा हाच रिझल्ट होता. 100%. परत सांगतोय, बांधावरची झाडं तोडू नका. मिशन ऑर्गॅनिक बरोबर या, तुमचं उत्पन्न कमी येणार नाही. वसबीमध्ये 2 कांड्या लावल्यानंतर 14 कांड्या आलेत. मध्ये त्या कांड्याजवळ 20च्या आसपास 100% असणार आहेत. जास्त. उत्पन्न व्यवस्थित येतं, निसर्ग तुमची काळजी घेतो.
आत्ता बोलताना अक्षयने एक अतिशय चांगली गोष्ट सांगितली मला. ह्या पट्ट्यामध्ये मागच्या 8-15 दिवसामध्ये प्रचंड वारं होतं, वादळी होता. 100. तर साधारणपणे वादळी वाऱ्यामध्ये भात आडवं पडतं. मला तर बरोबर. गॅरंटी होती, तुला भीती वाटत होती? भीती वाटत होती की आले एवढं उंच वारं झालंय आहे. आता. आणि आतमध्ये गेलं तर नंतर छाती एवढं भात आहे. छाती एवढं भात आहे बरं का आत गेल्यानंतर, येते का एवढं मोठं भात. आणि म्हणलं वारं सुटल्याच्या नंतर 100% आडवं पडलं असं पडणार. विचार केला, कारण इथनं मागे पडलेले ना. पडलेला आहे आधी आधी. पण ज्यावेळेस इथनं- आपण केमिकल वरती करायचो, युरिया सुपला वरती करायचो, हा त्याच्यानंतर आपलं भात खाली पडलेलं आहे. पडलेला आहे. पूर्ण पाण्यातला प्लॉट काढलेला आहे आपण. ओ बर बर बर. त्यानंतर हा मग वेगळाच अनुभवच वेगळा आहे. आणि घरचे पण सगळे खुशी आहेत. खुश आहे. लोक पण विचारायला आता लागले की आडवं पडलं नाही. काय अजिबात नाही. एकच मिनिट तुला थांबवतो. अत्यंत महत्वाची गोष्ट ह्यानं सांगितली, निरीक्षण आणि अनुभव. याच्या आधी जेव्हा रासायनिक पद्धतीनं हा शेती करत होता, म्हणजे भात करत होता, तेव्हा वादळी वाऱ्यामध्ये भात आडवं पडत होतं, झोपत होतं, जे सगळ्यांना तुमचं पडतंय. ह्यावेळी विना रसायन, 0 केमिकलचा भात आहे. काहीही त्यानं रासायनिक युरिया लागवड DAP वापरलेला नाही आहे. अशा पद्धतीमध्ये भात केल्यानंतर ह्याला भीती वाटत होती वादळ वाऱ्यामध्ये पडतंय का काय, भात पडलेलं नाही. हा चमत्कार जादू नाही मित्रांनो. मी नेहमी सांगतो, नैसर्गिक पद्धतीनं तुम्ही शेती केल्यानंतर त्याच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपलं पीक सदृढ सशक्त होतं. आज वादळी वाऱ्याला तग धरलेला आहे, ह्या पिकानं आडवं झालेलं नाही. निसर्ग आपल्या पिकाची काळजी घेतो. कधी माहिती आहे, जेव्हा तुम्ही निसर्गाकडे जाता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून भाताची काही बेंनी केली नाही, तर काही- हा विषयच राहिला नाही. तण हा विषय राहिला नाही, हे नेहमी मागच्या वेळी पण त्यानं सांगितलेलं. पुन्हा एकदा बेंनी केलीच नाही भाताची. बेंनी केली नाही म्हणजे भांगलनी खुरपणी करावी लागली नाही, तण आलं नाही. विना तण आला ना प्लॉट. एकदाही केलं नाहीस? एकदाही नाही. एकदाही केलेलं नाही बरं का भांगलनी खुरपणी आणि आठला बेंडी. फक्त भात लावलं, हम्म. भूसुधारक सोडले, सोडलं. हा. आणि अन्नपूर्णाच्या फक्त 4 ते 5 फवारण्या घेतल्यात. ओके ओके. त्याच्यानंतर पूर्ण काही लक्ष दिलं नाही भाताकडे. किती सोपं आहे, ऐकलं तुम्ही? भात लावत असताना भूसुधारक त्यानं सोडलं होतं, ताग केला होता, ताग फिरवून घेतलाय. प्रयोगशील शेतकरी आहे, ताक केलं. सांगितलेलं ऐकतोय. तुम्हालाही माझे हात जोडून विनंती आहे, सांगितलेलं ऐका, तुमच्या फायद्याचं असतंय. आज ह्या माणसांना जेव्हा मिशन ऑर्गॅनिककडनं काही गोष्टी त्यांना सांगितल्या, त्या मार्गदर्शन केलं, त्या तंतोतंत त्यांना पाळलेल्या आहेत. बेंनी मी बांधाची पण केली नाही. बांधाचं गाव तर साईज बांधावरचं पण पेनने त्यानं भांगलनी खुरपणी केली, गरजच नाही. भूसुधारक सोडले, बस. आणि अन्नपूर्णाच्या फवारण्या. अन्नपूर्णाच्या 4-5 फवारण्या घेतल्या, त्याच्यावर हा त्याच्यानंतर प्लॉट काहीच आला. नाही. एक सारखा प्लॉट आहे, कमी जास्त नाही. उन्हा सावलीमध्ये सुद्धा एक सारखा आहे. आसपासचे प्लॉट आता मी बघितले, जे रसायनचे आहेत ते खालीवर झालेले आहेत, वाढी कमी जास्त आहेत. आपला प्लॉट खालीवर झालेला नाही. उत्पन्न तुला जे अपेक्षित होतं ते उत्पन्न दिसतंय का तुला डोळ्याला? जास्त जास्तच येणार. लोम चावली तेव्हा सोडतली लोम बघा ना, याच्यावर आपल्याला कळतं ना. त्याचा कॉन्फिडन्स बघितला का तुम्ही? जास्तच उत्पन्न येणार, तो आत्ताच सांगतोय. जरासं क्लोज घ्या. पूर्ण लोंबी भरलेले आहेत आणि पूर्ण सावलीतले. हे सावलीतलं आहे actually. केमिकल वरती होतं, त्यानंतर कधी असा विषय एवढं येत नाही. दाणेच भरत नव्हते. आता पूर्ण दाणे भरलेले आहेत. नाही, हा अनुभव अक्षय आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आहे. या आपल्या सगळ्या लोंबीमध्ये ना, तुला हे काय म्हणता तुम्ही, पळंज म्हणता का? पळंज म्हणजे चिंब, म्हणजे पूर्ण दाणे भरलेले आहेत, त्यातले फोका येणार नाही, पोकळ येणार नाही. ह्या भागामध्ये पळंज म्हणतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला चिंब म्हणतात. तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते डिस्क्रिप्शन मध्ये सांगा, आम्हालाही त्याची माहिती होईल. गेल्या वेळेस उलट फक्त अन्नपूर्णाच्या फवारणी घेतल्यानंतर जिथं 12 पोते व्हायची ती 18 पोते मागच्या वेळी झालं. 12च्या ठिकाणी 18 झालेलं. ते पण पूर्ण दाना पळणचा विषय नव्हता. 18 पोते फक्त एक गमिलभर तेवढं छोटा तेवढा आलं. तेवढं. पण आता सुद्धा अक्षय, हा जेव्हा प्लॉट तू कापणी करून मळणी करणार आहेस, तेव्हा मला न विसरता कळव. मी आपण मळणी करत नाही लगेच. तुम्ही काय करता? कापणी करून आपण आणणार, हा, त्यानंतर पूर्वीसारखा पूर्ण गंज लावून ठेवणार. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी तो जोडणार, अरे आणि वा, 2.5 महिन्यांनी आपलं मग तो गिरणी तांदूळ होणार. प्रोसेस लोकांसारखं आता हे करीत नाही की लगेच काढायचं, जोडायचं, गडबड करत नाही. आणि बरोबर, तो भरला जातो आणि मुरतो ना तो. त्यानंतर जी क्वालिटी आणि जी चव आहे, आपण काही विकत नाही, आपण घरी खाता. बरोबर. जर मागणी असली तर आपण देऊ शकतो, देतो. ओके ओके. इंद्रायणी देतो. असा वरती इंद्रायणीचा प्लॉट आहे जवळपास, तो पण एक 57 गुंठेच्या जवळपास इंद्रायणी केलेले आहे वरती. यावेळेस म्हणलं वेगळा ट्राय, त्यामुळे वाडा केला. आणि पुढल्या वर्षी आता हे बियाणं कंटिन्यू ठेवणार. हा, नाही, तू ह्याचं बियाणं ठेव, कारण अनेक शेतकरी आमच्याकडे बियाणे मागतायत. तुम्हाला अक्षयचा नंबर देतो, ज्यांना वाडा कोलम किंवा इंद्रायणीचं ओरिजिनल बियाणं हवंय, अक्षयशी संपर्क साधा. मिशन ऑर्गॅनिकच्या कार्यालयामध्ये फोन करा, याचा नंबर घ्या, त्याचे संपर्क साधा, तो तुम्हाला बियाणं देईल. व्यवहार व्यवस्थित करा, एवढी नम्र विनंती. कारण तू ज्या पद्धतीनं केलंयस तसं हे बियाणं भारताबाहेर जाऊ दे, अनेक लोकांनी यातून फायदा घेऊ दे, उत्पन्न लोकांना पण चांगलं येऊ देत.
तू याच्यानंतर आता कुठले कुठले प्रयोग करायचे ठरवलेस अजून? आता यावेळेस कुणी केलं ना, मी पांढरा कांदा करणार आहे. पांढरा कांदा बघा, नवीन प्रयोगशील शेतकरी. यावेळी हे भात नवीन केलं, आता पांढरा कांदा करणार. पांढरा कांदा कर छान, आणि मुळात त्याची बियाणे आणि हे कंटिन्यू करा. आपण हे सगळ्याच अक्षय लक्षात घ्यायचं, जसं तुला भगवंतानं यश दिलंय किंवा तुला जो विचार दिलाय, तू ज्या मार्गाने करतोयस ना, आपल्या बरोबर आपल्या आता लाखो शेतकरी हे बघतात. प्रत्येकाला फायदा व्हायला पाहिजे. फोन येतात उलट, मी आवर्जून लोकांना सांगतो की नाही तुम्ही 100% वापरा. वापरले तुला अनुभव आलेला आहे, अनुभव आलेला आहे. मी वापरलं, माझा प्लॉट पहा, तुम्ही वापरा. बरोबर आहे. मिशन ऑर्गॅनिकला जाहिरात करायची गरज नाही मित्रांनो. मी नेहमी सांगतो, आपली संस्था ही सेवा संस्था आहे. आपला ना डीलर ना डिस्ट्रीब्युटर, डोळं झाकून वापरलं पाहिजे. शेतकऱ्यांनी प्रत्येकाने एकमेकांनी केलं पाहिजे. हा नवीन ट्राय केल्याशिवाय नाही होत. त्याशिवाय शेती होत नाही. नवीन शिवाय आता थांबलं आहे. कस संपूर्ण कस गेलेले आहे. तुझ्या जमिनीमध्ये काय फरक असं वाटतं तुला? जमिनी पूर्ण भुसभुशीत झाली, जमीन मऊ झाली. जमीन पाणी पकडायची क्षमता जी वाढलेली. आपण नेहमी सांगतो जलसंधारण, पाणी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जमिनीची वाढते. पाणी सुधारक द्यायला पाहिजे. पाणी मी 15 दिवसांनी एकदा सोडायचो. बर बर बर. या प्लॉट मध्ये किती पाऊस पडतो तुमचं आवर पाणी राहतच नाही, निघून जात सरकते खाली पाणी. मी तरी 15 दिवसांनी एकदा सोडायचं. मोटरचं पाणी 2 तासात पूर्ण भरलेलं असायचं. पण तुला काय प्रॉब्लेम आला नाही, जमिनीची कंडिशन चांगली झाले, काहीच नाही. आता याच्यापुढे तू पांढरा कांदा करणार आहे. पांढरा कांदा तोही कर. माझ्या शुभेच्छा आहे तुला. नवनवीन प्रयोग कर. हा प्लॉट सुंदर आहे. आल्या मलाही बघून इतकं बरं वाटलं. हिरवाई बघा अजून, लोक हिरवगार पहिले प्लॉट आहे. पावसामुळे एवढं नुकसान झालंय की भात काढणीला आल्यात, जे केमिकलवरची भात आहे ते आपलं भात म्हणजे निसर्गाच्या रुटीन प्रमाणे डेव्हलप होत गेलंय. आता अजून आपल्याला आता पावसाचा अजून पण अंदाज आहे. तरी आपण अजून 15 दिवस नाही काढलं तरी आपल्याला काय प्रॉब्लेम. किती केमिकल वरचं जे भात आहे, आता समोरचं प्लॉटच केमिकलचं आहे, एका दिवशी लावलेलं आहे. ओके, तो खालचा ते म्हणजे आता काढणीहून चाललाय, एवढा पुढे गेला प्लॉट. आपला निसर्गाच्या प्रमाणे चाललाय निघालाय. किती मोलाचं सांगितलं त्यानं. 15 दिवस पाऊस पडला तरी आपल्याला काय प्रॉब्लेम आणि काय. म्हणून अक्षय माझं नेहमी काय म्हणणं असतं, तुम्ही निसर्गाबरोबर चला, निसर्ग तुमची काळजी घेतो. आज तो स्वतः तुला त्याचा अनुभव आलेला आहे. कारण निसर्ग आपली काळजी घेत असतो मित्रांनो. जी कॉस्मिक एनर्जी आहे, ज्याच्यावर मी अभ्यास करतो, ज्याच्यावर माझं काम आहे, कॉस्मिक एनर्जी म्हणजे वैश्विक शक्ती, जे निसर्ग चालवते. आध्यात्मिक म्हटला तर भगवंत हे सगळं चालवत असतो. तुम्ही त्या मार्गाला गेल्यानंतर आज ह्या बाबड्या शेतकऱ्यांच्या तोंडातनं अनाहूतपणे बोलून गेला की निसर्गाप्रमाणे माझं पीक चालू आहे. हेच महत्वाचं आहे. हे तुम्हाला समजायला पाहिजे. शेती तुम्ही मी करत नाही. आता बऱ्याचशा ठिकाणी रोग जायचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आपल्याला कुठं अजून दगही नाही, काहीच नाही, आणि जाणार पण नाही. याच्यावर कुठला रोग बिग आला का? अजिबात नाही, काहीच नाही. कुठलाही रोग आला नाही, करपा आला नाही, मावा आला नाही. भाताचे प्लॉट आहे सगळीकडे रोगाचं प्रमाण वाढलंय. कारण का पाऊस पडतो, पावसामुळे. बरोबर आहे. बुरशी पकडायला लागली, नियोजन जास्त व्हायला, दिवस जास्त व्हायला लागले. त्याच्यामुळे रोगाचं प्रमाण व्हायला लागले. त्यानंतर आपल्याला अजून काहीच नाही. अजून 15 दिवस नाही काढलं तरी आपलं. तू अन्नपूर्णाच्या ज्या 5 फवारण्या मारल्यास ना, त्यातूनच झाड, हे सगळी झाड आपलं पीक सदृढ झालं. आणि हे रोगाला कुठल्या बळी पडणार नाही, कारण ताकद त्याच्यामध्ये आहे. आता पूर्ण वासवडा पण दाखवा ना, आपलं किती वासवड आहे. पूर्ण झाडच आहेत की झाड दाखव. हे बघ, इकडे झाड दाखव. सगळी पूर्ण सावली आहे. सावली असून सुद्धा पीक कमी आलेलं नाही. सगळ्या शेतकऱ्यांनी हे व्यवस्थित शांतपणे बघा. आणि तुम्ही अक्षयला फोन करा आणि त्याचा अनुभव घ्या. कार्यालयामधनं अक्षयचा फोन नंबर घ्या. आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये फोन मुद्दाम टाकत नाही आहे, याचं कारण सांगतो. डिस्क्रिप्शन मध्ये जर फोन टाकत होतो आधी, एवढे फोन येतील की ह्याला तुला काम करू देणार नाहीत. त्यामुळे जे खरोखर अभ्यास शेतकरी आहेत ना, ते कार्यालयातनं फोन नंबर घेतात मागून आणि मग तुला फोन करतात. 100% आपण छानपैकी लोकांनाही मार्गदर्शन कर. प्लॉट चांगला आलेला आहे. हा आपला जो अनुभव आहे, आणि जे केल्याशिवाय कुठली गोष्ट कळत नाही. नवीन प्रयत्न करत राहायचं. स्वतः केलास त्यामुळे तुला हा अनुभव आला. स्टार्टला मला उलट भीती होती, काय होईन का नाही. बरं, मी निश्चय केला करायचंच. येऊ अगर नाही, त्यातनं जेवढं आपल्याला साथ भेटली त्यातनं होतंय ती वेगळीच. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, प्रयत्नांती परमेश्वर. तुम्हाला भगवंत भेटतो प्रत्येकाला, तुम्हालाही दररोज भेटतो. आज अक्षयलाही तो भेटलेला आहे. कधी माहितीये? त्यानं प्रयत्न केल्यानंतर. म्हणून मराठीमध्ये म्हण आहे, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न पहिला करायचे, मग भगवंत भेटतो. आज याच्या ह्या सुंदर शेतामध्ये हे जे सुंदर आलेलं पीक, हे भगवंतानं अक्षयच्या धाडसाला, त्याच्या पदरामध्ये टाकलेलं दान आहे. आज अक्षय आमचं खुश आहे. आज भरपूर उत्पन्न आलंय. नवनवीन प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहे. हा एक प्रयोग त्यानं केला. आता याच्या पुढे तो पांढरे कांदे करणार आहे. त्याचा पण व्हिडिओ घ्यायला परत मी येतो. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, अशा प्रकारचे प्रयोगशील शेतकरी आपल्या महाराष्ट्राला लाभलेत आणि यांचा अनुभव आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे.
आणि यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण सुद्धा नैसर्गिक पारंपरिक शेती केली पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही अक्षयला फोन करून प्रेरणा घ्या, त्याच्याशी बोला, त्याचा अनुभव समजून घ्या. नेहमीप्रमाणे ज्याच्यामुळं मी आज हे शेतीचं काम करतोय, जे माझे भगवंत श्री दत्तगुरू, त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो की माझ्या प्रत्येक शेतकऱ्याचं आरोग्य चांगलं राहू दे, त्याच्या हाताला यश येऊ दे. आमच्या अक्षयच्या डोक्यावर महाराजांचा आशीर्वाद नेहमी राहू दे, त्याच्याही हाताला यश येऊ दे, त्याला त्याची आईची तब्येत, त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, चांगल्या विचारानं तो काम करू दे आणि त्याच्या हातून समाजसेवी काम घडू दे, असं मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार.